नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण हे वर्क तुम्ही बघत आहात, हे वर्क आज आपण बघणार आहोत। तर हे वर्क जे आहे ते कशा पद्धतीने मी केलेलं आहे, जोधपुरी वर्क आहे, कस्टमर ऑर्डर होती, ती सगळी डिटेल्स आज आपण बघणार आहोत। त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। कारण आपण आर्यम रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो। तर ही जी इमेज आहे ती मी तुम्ही स्क्रीनवर बघत आहात इमेज, त्याप्रमाणे मोबाईल ट्रेसिंग करून मी घेतलेले आहे। तर हे जॅकेट आहे, जॅकेटवर हे वर्क करायचं होतं, त्यामुळे मोबाईल ट्रेसिंग करून त्या मापानुसार आपल्याला इथं डिझाईन बसवायची होती। तर इथं फेससाठी जी आहे ती मी सिल्क थ्रेडचं पूर्ण काम आहे। थांबूर स्टिचचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघू शकता। तर फेस फिलिंगसाठी थांबूर स्टिच इथं आपल्याला करावं लागतं। जसं आपण देवीच्या फेससाठी जे वर्क करतो थ्रेडचं, तेच वर्क इथं आपल्याला यूज करायचं आहे। यामध्ये जे हे कपडे आहेत, परत त्यांना जे आजूबाजूला डिझाईन आहे, वरती जी टोपी आहे, ते पूर्ण मी थ्रेड वर्क केलेलं आहे, कुठेही इथं मटेरियलचं यूज केलेलं नाही आहे। तर इथं कपड्यांसाठी म्हणून वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही बघत आहात इमेजमध्ये, त्याप्रमाणे इथं मी हे वर्क केलेलं आहे। तर हे जे वर्क केलेलं आहे ते जॅकेटवरती केलेलं आहे, तुम्ही साडीवरती करू शकता, ब्लाऊजवरती करू शकता, पण मेथड हीच राहणार आहे। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण जर साडीवरती करायचं असेल किंवा ब्लाऊजवरती करायचं असेल तर सेम मेथड वापरून सेम डिझाईन तुम्ही ती क्रिएट करू शकता। त्यामध्ये डिझाईन जरी वेगळी असेल तर हीच मेथड आपल्याला यूज करायची असते। तर इथं 2 तारची निडल मी घेतलेले आहे। सिल्क थ्रेड जे आहेत ते वेगवेगळ्या कलरचे जे इमेजमध्ये दाखवले आहेत, थोडासा फरक आहे, पण त्याचप्रमाणे इथं वर्क जे आहे ते केलेलं आहे। इथं आधी लायनिंगसाठी आपल्याला डार्क कलर यूज करायचा आहे वेगवेगळा, आणि त्यानंतर आपल्याला इथं सेम कलरमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे। इथं साखळीच आहे, थांबूर स्टिच म्हणजे साखळीच असते, पण थांबूर स्टिचचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कशाप्रकारे हे करायचं आहे। कारण जे आत फॅब्रिक आहे ते फॅब्रिक दिसायला नको म्हणून आपण थांबूर स्टिच करण्याची एक टेक्निक असते, ती टेक्निक त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे। तर इथं टोपीसाठी मी हाच कलर इथं यूज करत आहे। तर याच कलरनी आपल्याला टोपीही वर्क करून घ्यायची आहे। त्यानंतर आजूबाजूला जी डिझाईन आहे त्यामध्येही थ्रेड वर्क करायचं आहे। तर खूप माझ्यासाठी हे एक चॅलेंज होतं हे डिझाईन घेणं, कारण 2 दिवसात पूर्ण करून द्यायचं होतं। त्यामुळं खूप रात्री उशिरापर्यंत मला बसावं लागलं, तरीही मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे। कारण एकतर काम जे होतं, जे ऑर्डर होती ती अर्जंट द्यायची होती, त्यातून व्हिडिओ करणं काही सोपं नाही आहे, कारण ते व्हिडिओ शूट करायला लागतं, मोबाईल ॲडजस्ट करावा लागतो, खूप त्याला कष्ट घ्यावे लागतात। एरवी आपण करताना ते अगदी आरामात करू शकतो, पण अर्जंट ज्यावेळी काम असेल त्यावेळी ते करून हे करणं खूप एक अवघड एक टास्क होतं। तर तरीही मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। तर इथं बुट्टा वर्क करण्यासाठी मी इथं बटन होल स्टिच करत आहे। बटन होल स्टिच कसे करायचे, तो टाका कसा घालायचा, तोही व्हिडिओ आपल्या अवेलेबल आहे। जवळपास 200च्या वर व्हिडिओ आपले अवेलेबल आहेत यूट्यूबवरती, माझ्या चॅनलवरती। चॅनलच्या नावावर क्लिक केलं तर सगळे तुम्हाला व्हिडिओ भेटून जातील, आणि सगळे व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत। प्रत्येक व्हिडिओमधून काही ना काहीतरी तुम्हाला शिकायला मिळणार आहे, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तर इथं बुट्टा वर्कसाठी मी इथं बटन होल स्टिचचा वापर केलेला आहे। त्यानंतर दुसरं इथं मी जे डिझाईन आहे ते इथं घेत आहे। तर त्यासाठी मी इथं लायनिंगचा वापर केलेला आहे, वेगवेगळ्या कलरचा लायनिंग करण्यासाठी, कारण सेम डिझाईन मॅच व्हावी म्हणून। इथंही थांबूर स्टिच ही करायचं आहे आपल्याला। आणखी आपले फ्री आरी क्लासची प्लेलिस्टही अवेलेबल आहे यूट्यूबवरती, तुम्ही जाऊन चेक करू शकता। अगदी आरामात घरी बसून तुम्ही फ्री आरी क्लास करू शकता। आपले ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस असतात। नंबर जे आहे ते व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे। काही शंका असतील किंवा क्लासेस करायचे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेज करू शकता। तर हे ट्रेसिंग कशा पद्धतीनं केलेलं आहे जर आपल्या लक्षात येत नसेल तर तरीही मला कमेंट करा। मोबाईल ट्रेसिंगचे 2-3 व्हिडिओ माझे अवेलेबल आहेत, तेही तुम्ही चेक करू शकता। कोणतं ॲप वापरायचं तेही मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, की ट्रेसिंगसाठी कोणतं ॲप तुम्ही वापरू शकता, आणि ॲप वापरून तुम्ही अगदी आरामात ट्रेसिंग करू शकता। तर इथं चेक्सची डिझाईन आहे, तिसरी
जे डिझाईन आहे, जे कपडे इथं आपल्याला वर्क करायचे आहेत ते आहे इथं चेक्स वर्क आहे. तर चेक्स वर्क करून त्यामध्ये थ्रेड वर्क करून परत त्यामध्ये बुट्टे काढायचे आहेत, जसं तुम्ही इमेजमध्ये बघत आहात त्याप्रमाणे. थांबू स्टिचला थोडा वेळ लागतो कारण खूप असं हे बारीक काम आहे, पण अगदी आरामात तुम्ही करू शकता कारण मटेरियल कोणतेही इथं यामध्ये वापरलेलं नाही आहे. जर थ्रेड वर्क करायचं असेल तर तुम्ही कॉटनच्या साडीवर करू शकता, ब्लाऊजवरती करू शकता. आता वरती जी आपण याला टोपी जी काढलेली आहे त्यासाठी आपण इथं ब्लू कलर यूज करत आहोत. इथं पूर्ण आउटलाईन करून घ्यायची आपल्याला चेन स्टिच घालून. त्यानंतर जे आहे ते इथं चेक्स वर्क जे राहिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. आता आपल्याला लास्टची जी आपण डिझाईन करणार आहोत ती लायनिंगची करणार आहोत. त्यासाठी गोल्डन थ्रेड इथं मी यूज केलेले आहे. गोल्डन थ्रेड नंतर आपल्याला इथं पोपटी कलरचा जे थ्रेड आहे तो घ्यायचा आहे. आता आपल्याला परत जे आहे ते आउटलाईन करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला कलरची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये कलर आपल्याला टाकायचे, जे आपण गॅप टाकलेला आहे त्यामध्ये आपल्याला कलरची थ्रेड यूज करायची आहे. त्यानंतर जे डिझाईन आहे ती आपली बनवून तयार होणार आहे. त्यानंतर आपल्याला जे आपण बॅकग्राऊंडला डिझाईन काढलेली आहे, जे कमान आहे, जे टॉवर आहे, ते आपल्याला टॉवर जे आहे ते थ्रेडनी वर्क करायचं आहे. त्यासाठी इथं मी ग्रे कलर आणखी ब्लॅक कलरचा वापर केलेला आहे. हीच मेथड वापरून तुम्ही वर्क करू शकता, ब्लाऊजवरती वर्क करू शकता, साडीवरती यूज करू शकता वर्क. तर असे खूप आपले व्हिडिओ आहेत चॅनलवरती जे बघून तुम्ही वर्क करू शकता, ब्लाऊज क्रिएट करू शकता आरी एम्ब्रॉयडरीचे. तसेच बेसिक क्लासमध्येही आपण पूर्ण जो सिलेबल आहे तो कवर केलेला आहे, तोही तुम्ही अगदी आरामात फ्रीमध्ये शिकू शकता. आणखी आपल्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तर इथं जे आहे आपलं थ्रेड वर्क पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला जी आउटलाईन आहे ती आउटलाईन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे टॉवर आहेत पाठीमागं ते पूर्ण करून घ्यायचे आहेत.
तर इथं तुम्ही बघू शकता थ्रेडवर्क आपलं जे आहे ते सुरू झालेलं आहे. त्यासाठी इथं मी ब्लॅक आणखी ग्रे कलर यूज केलेला आहे आणि त्यानंतर जे टॉवर आहे ते आपलं इथं बनवत आहे. फक्त आपल्याला इथं चेन स्टिच करायचे. तर खूप सुंदर असं आपलं वर्क करून झालेलं आहे जॅकेटवरती. तर हेच वर्क तुम्ही हेच टेक्निक वापरून ब्लाऊज करू शकता, साडीवर वर्क करू शकता किंवा जॅकेटवरही यूज करू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत, जे टेक्निक आहेत, जे नवीन जे नवीन आरीवर्कचे डिझाईन्स येत राहतात ते सगळे डिझाईन्स मी तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. डिझाईन्स कशी वाटली ते नक्की मला कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन. तोपर्यंत नमस्ते.